आत्ता आम्ही आलो आहोत पुण्याच्या एका ऐतिहासिक आणि राजेशाही शनिवार वाडा बघायला। हे आहे वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आणि याला दिल्ली दरवाजा म्हणून ओळखलं जातं। एकेकाळी इथे पेशव्यांचा भव्य राजवाडा होता। हा वाडा 1732 साली बांधण्यात आला। त्या काळी पेशवे बाजीराव पहिल्यांनी आपले निवासस्थान ह्या ठिकाणी बनवले। ह्या भिंती आजही त्या काळच्या कहाण्या सांगतात। इथे प्रत्येक दगडात इतिहास दडलेला आहे आणि आजही हे कोरीव काम किती सुंदर दिसत आहे। इथे सुंदर फुलझाडे, पाण्याच्या नाल्या आणि कारंजे बघायला मिळतील। इथे उजव्या बाजूला त्या काळची तोफ तुम्हाला बघायला मिळेल। हे मोठे काटे हत्तींच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी होते। हे जे दगडी बांधकाम आहे ती त्या काळची पाण्याची टाकी होती। हे जे स्ट्रक्चर दिसत आहे इथे त्या काळी 2 मजली इमारत होती। ह्या इमारतीला दुगाई महल म्हणून ओळखले जात होते, पण ह्या इमारतीमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचा इतिहासात उल्लेख नाही। हा आहे गणेश दरवाजा। याला गणेश दरवाजा नाव का देण्यात आलं? कारण इथून गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता होता। पण दुर्दैवाने 1828 साली मोठी आग लागली आणि संपूर्ण लाकडी राजवाडा जळून गेला। आज फक्त दगडी भिंती, दरवाजे आणि पाया शिल्लक आहे, पण ह्या अवशेषांमधूनही त्या काळचं वैभव जाणवतं। आत आल्यावर त्या काळातील भिंतीवरील चित्रकला दिसून आली। इथे पहिल्या मजल्यावर आल्यानंतर एक मोठा हॉल दिसला आणि हॉलच्या आजूबाजूला पण खोल्या आहेत आणि इथून पूर्ण शनिवार वाडा दिसून येतो। जर तुम्ही पुण्यात आलात तर शनिवार वाडा नक्की पहा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।